करून आपल्याला कल्पना आहे की त्याचे सगळे आराखडे तयार केले। 2019 साली त्याचा GR आपण काढला, त्या संदर्भातल्या मान्यता आपण घेतल्या। दुर्दैवाने सरकार गेलं आणि त्यामुळे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। पण माझं भाग्य समजतो की पुन्हा जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं, अजितदादा, आम्ही आणि शिंदे साहेब, या जलसिंचन खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि या 2 वर्षाचा उपयोग हा पूर्णपणे महाराष्ट्रातले जे 4 नदीजोड प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे, या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला, त्याच्यातल्या सगळ्या अडचणी दूर केल्या, त्याला MWRRA ची मान्यता आपण घेतली आणि त्याचे आपण सर्वेक्षणाचे टेंडर्स देखील काढले। त्यामुळे आता हे काम पूर्णपणे मार्गी लागलेलं आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मूळ संकल्पना ज्या बाळासाहेब विखे पाटलांनी मांडली होती, त्यांचे सुपुत्र असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनाच आता हे काम दिलेलं आहे। त्यामुळे मला हा विश्वास आहे, सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत। मला हा विश्वास आहे की आता यातले अडथळे दूर झाल्यामुळे येत्या वर्षभरामध्ये हे नदीजोड प्रकल्पाचं काम आपण सुरू करू आणि हे 53 TMC पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल। आणि अलीकडच्या काळामध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो, नाशिक आणि नगर विरुद्ध उरलेला मराठवाडा। आता मला धस साहेब जायकवाडीतनं पाणी मागतायत। जायकवाडीमध्ये आत्ता जर मी म्हटलं की लगेच तुम्हाला पाणी देतो, इथनं तर सुखरूप निघेल, पण संभाजीनगरला सुखरूप राहील का याची शक्यता कमी आहे। पण मी तुम्हाला हे सांगतो की हे जे पाणी आपण आणतोय त्याच्यानंतर जायकवाडीत इतकं पाणी येणार आहे की जायकवाडीचं पाणी तुम्हाला द्यायला कोणी नाही म्हणणार नाही। आणि तसंही ही सगळी कामं जर करायची असतील तर त्याला तेवढा कालावधी लागणारच आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका। आपण हा निर्धार केलाय की काहीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही। आणि ज्याचा उल्लेख केला, मला याचा अभिमान आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना आम्ही विनंती केली की साहेब आपण आंतरराज्य नदीजोड प्रकल्पाला मान्यता देता, त्याला पैसा देता, आम्हाला आंतरराज्य करायचं नाही, आम्हाला 4ही नदीजोड प्रकल्प आमच्या राज्याच्या अंतर्गत करायचे आहेत, त्यालाही तुम्ही मान्यता द्या। माननीय मोदी साहेबांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यालाही मान्यता देऊ आणि त्यालाही आम्ही मदत करू। त्यामुळे